नमस्कार. मी मनीषा कुलकर्णी. माझ्या आदर्श पंक्ती या यूट्यूब चॅनलतर्फे आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज मला दिवाळीचा सण आल्यानंतर मला लहानपणच्या कविता आठवल्या शाळेतल्या. तर त्या म्हटलं आज आपल्याबरोबर शेअर कराव्यात, म्हणून त्या आठवलेल्या कविता मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे. आपल्याला त्या कविता आवडल्या तर सबस्क्राईब करा, लाईक्स द्या, कॉमेंट्स द्या. आपल्या या कॉमेंट्समुळे ह्याच्यामुळं मला स्फूर्ती मिळते आणि आपल्याबरोबर या गोष्टी शेअर करायला मला आवडतात. तर अशा या 2 कविता मला सापडल्या जुन्या आमच्या शाळेच्या वेळच्या. तर कृष्ण आणि बासरी, कृष्ण बासरी आणि गाईचं दूध देणं, ह्याचं सुद्धा कसं एकामेकाशी नातं जडलेलं आहे बघा. आणि वसुबारसा जो पहिला सण येतो, पहिला दिवस येतो दिवाळीचा, तर ती कवितासुद्धा जी आहे ती गाई म्हशींच्या वरची आहे. अगदी छोटीशी कविता आहे, लहान मुलांनी म्हणण्याची, लहान मुलांची आहे ती कविता. माझ्या बरोबरीचे जे लोक असतील त्यांना त्या कदाचित आठवतीलसुद्धा. दिवाळीच्या वेळेला ही मुलांनी म्हणलेली कविता आहे. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, गाई म्हशी कोणाच्या, गाई म्हशी गवळ्याच्या, गाई म्हशी पळाल्या, गाई म्हशी पळाल्या, त्या कुणाला मिळाल्या. आता दूध लोणी खाणार कसं, लोण्याचं तूप मिळणार कसं, दूध लोणी खाणार कसं, लोण्याचं तूप मिळणार कसं. आता दिवाळीमध्ये एवढ्यात काय झालं, तर तो शेतकरी एक हुशार होता. त्यानं काय केलं, कृष्णाची बासरी वाजवली मोबाईलवर. तेव्हा नव्हता मोबाईल, मी म्हणते. पण आतासुद्धा मला गुजरातला एक गोष्ट कळली की गुजरातमध्ये चालू जमान्यामध्ये एका म्हणजे कृष्णाच्या बासरीवर हे जे गाईचं जे दूध देणं आहे, तर ते कितपत कसं काय हे आपण एकदा प्रॅक्टिकल करून बघावं म्हणून त्यांनी मोबाईलवर कृष्णाच्या बासरीचे स्वर लावले आणि मग दूध काढायला घेतलं गाईचं. तर त्या गाईनं रोजच्यापेक्षा दूध जास्त दिलं असं त्याला जाणवून आलं. तर तसं याच्यामध्ये नंतर काय म्हणलं, तर या गाई म्हशी सगळ्या पळून गेलेल्या, तर त्यांना कसं काय आणायचं घरी. तर मग काय, कृष्णाने वाजवली बासरी गाई म्हशी आल्या घरी, कृष्णाने वाजवली बासरी गाई म्हशी आल्या घरी, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी. आता आपली गोमाता ही आपल्या महाराष्ट्रानं तिला गोमातेला म्हणजे राज्याच्या मातेचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळं नमस्कार. आता इंदिरा संत, या इंदिरा संतांची एक अक्कूबक्कूची दिवाळी म्हणून एक आम्हाला लहानपणी होती आणि ती वाचलेली मला आठवत होती. आता इंदिरा संत या खऱ्या बेळगावच्या आणि पण मराठीमधल्या त्या थोर साहित्यिक कवयित्री. तर त्यांनी ही अक्कूबक्कूची दिवाळी म्हणून एक कविता केलेली आहे. फार सुंदर कविता आहे आणि पूर्वीच्या याच्यात एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबामधलं हे चित्र आहे. अक्कूबक्कू या दोघी लहान बहिणी आहेत. वडिलांचं जेमतेम उत्पन्न आहे, घरात माणसं आहेत. पूर्वी थोडंसं तसंच असायचं आणि मुलं पण समजूतदार होती. तर त्या अक्कूबक्कू पण समजूतदार होत्या. आईला पण वाटायचं एकदम मुलांना कसं नाराज करायचं आणि घरातल्या गोष्टी एकदम कशा बोलायच्या, पण मुलांना न बोलता ह्या गोष्टी समजायच्या. त्या ह्या कवितेमध्ये आहेत, ते मी आपल्याला म्हणून दाखवते, आपल्या पुढं सादर करते. कवयित्री इंदिरा संत, अक्कूबक्कूची दिवाळी. आला मामाचा सांगावा, पूर्वी निरोप यायचा. आला मामाचा सांगावा, अक्कूबक्कूला पाठवा आजोळी दिवाळीला. आला मामाचा सांगावा, अक्कूबक्कूला पाठवा, आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी. आली जवळ दिवाळी दोघी येतील आजोळी. आता ह्या दोघी येणार कशा, तर मी मोटार घेऊन येतो. घरी मोटार आणीन, घेऊन दोघीनं जाईन. दोघी आनंदाने फुलल्या, आई भोवती नाचल्या.
मामा न्यायला येणार मोटार घेऊन म्हटल्यावर दोघींना खूप आनंद झाला आणि त्या आईच्या भूतीनं चाललेल्या, आम्ही जाणार आजोळी म्हणून. दारी मोटार येणार, मामा आम्हाला घेणार, मामा आम्हाला नेणार, आम्ही आजोळी जाणार. खूप आनंद झाला त्यांना. पण आईला थोडीशी परिस्थितीची जाणीव होती ना, की अजून पगार झालेला नव्हता त्यांच्या त्या बाबांचा, आई अक्कू बक्कूच्या. मग घरात काही सामान नव्हतं, कसं काय करणार. पण मुलींच्या पुढं कसं बोलायचं. आई मुळीचं बोलेना, आई मुळीचं बोलेना, कामं हातच सोडेना. अक्कू सुजाण थांबली. अक्कूला थोडीशी समज होती, त्यामुळे अक्कूला वाटलं काहीतरी इथं आईला प्रश्न पडलेला आहे. अक्कू सुजाण थांबली आणि मिठी आईला घातली. आईच्या गळ्यात पडून बोलती आईशी, का गं आई मुळीचं बोलेना, का गं आई मुळीचं बोलेना, सांग धाडते तुम्हाला. मामाला सांग की मी पाठवते त्यांना दोघींना. घेऊन दोघींना जवळ आई बोलली प्रेमळ, घेऊन दोघींना जवळ आई बोलली प्रेमळ. तुम्ही दोघीही जाणार, तुम्ही दोघीही जाणार, कशी तयारी होणार. अगं मी एकटी कशी काय करू दिवाळीची तयारी, मला कोण मदत करणार. बरे कपडे रोजला, कोरे चांगले सणाला, खण रेशमी मामीला, एक खेळणे बाळाला. आपल्याला ते बाजारातनं आणलं पाहिजे ना आता. नाही पगार अजून तुमच्या बाबांचा, नाही पगार अजून, कसे यावे हे जमून, कसे यावे हे जमून. दोघी मुळीनं रुसल्या. पण त्या दोघींना ही अडचण कळली, समजूतदार होत्या. किती एक 10 वर्षाची आणि एक तिच्यापेक्षा थोडीशी लहान म्हणजे 7-8 वर्षाची. दोघी मुळीनं बोलल्या आणि दोघी मुळीनं रुसल्या. दोघी निमुट उठल्या, काचा कवड्या खेळत दोघी क्षणात रंगल्या. उद्यापासून दिवाळी नाही घरात चाहुली, उद्यापासून दिवाळी नाही घरात चाहुली. म्हणजे काय की फराळाची तयारी नाही, सामान नाही, फटाके नाहीत. तर उद्यापासून दिवाळी नाही घरात चाहुली, नाही फटाके सामान, नाही खमंग तळणं. 2 पणत्या दारात, मागच्या वर्षीच्या 2 पणत्या दारात लावलेल्या होत्या. 2 पणत्या दारात आणि दोघी बहिणी घरात. त्या पणत्यांच्यासारख्याच या दोघी बहिणी घरात होत्या. 2 पणत्या दारात, 2 बहिणी घरात. बक्कू जराशी रुसले. बक्कूला थोडंसं मन खट्टू झालं तिचं, की आपल्याला काय बहुतेक हे काय कोण काय बोलत नाही आहे म्हणजे जायला मिळणार नाही आहे. बक्कू जराशी रुसली. अक्कू निमुट राहिली. अक्कू मात्र सगळं तिला परिस्थितीची जाणीव होती. ती काही बोलली नाही. आईला काहीतरी मोठा प्रश्न पडला असेल, त्यामुळं आई काही बोलत नाही आहे याच्यावर, हे तिने ओळखलं होतं. दोघी बसल्या दारात. मग दोघी खेळून झाल्यानंतर दारात बसल्या. दोघी बसल्या दारात. रस्ता उधळी दिवाळी, रस्ता उधळी दिवाळी. एवढ्यात धूळ उडालेली दिसली त्यांना. आणि कोण आलं मग, तर आली मामाची मोटार, आली मामाची मोटार. अक्कू सांगते कानात. मामाची मोटार दिसल्या अक्कू बक्कूच्या कानात काहीतरी घरातल्या परिस्थितीबद्दल बोलली. अक्कू सांगते बोलली असावी. अक्कू सांगते कानात, बक्कू ऐकतच शहाणे. करी मामाचे स्वागत. मामाचं स्वागत केलं दोघींनी. मामा बसले चहाला, दोघी गळ्यात पडल्या. मामा बसले चहाला, दोघी गळ्यात पडल्या. आणि त्या काय सांगतायत बघा, कशी परिस्थिती सावरून घेत आहेत आपल्या घरातली. आत्या उद्याला येणार. दिवाळी सण आहे ना मामा. अरे आमची आत्या पण येणार आहे इकडं. आत्या उद्याला येणार. आम्ही इथेच राहणार, आम्ही इथेच राहणार. नाही येणार तुझ्याबरोबर, नाही येणार. आता हे अनपेक्षित शब्द आईच्या कानावर पडले आणि आईला खरोखर आई आश्चर्यचकित झाली की माझ्या मुली किती समजूतदार आहेत. शब्द ऐकून दोघींचे डोळे स्तिमित आईचे, शब्द ऐकून दोघींचे डोळे स्तिमित आईचे. किती ते सामान मामा घेऊन आलाय आजोळून. किती ते सामान मामा आणती काढून. खोकी दारूच्या फटाक्यांची, खोकी परकर झग्याची. पूर्वी फ्रॉकला झगा म्हणत होते. खोकी परकर झग्याची. एक रेशमी पातळ. आपल्या बहिणीला एक रेशमी पातळ घेऊन आलाय.
एक रेशमी पातळ, 2 डब्यात फराळ, नाही येणार म्हणून आहे दिलेले मामीने. त्यांनी सांगितलं निरोप की तुम्हाला कदाचित यायला जमेल, नाही जमेल, म्हणून हे मामीनं दिलेलं आहे. तुम्ही ताईच्या माळणी, तो म्हणतोय आपल्या भाच्याना, तुम्ही ताईच्या माळणी, दोघी गुणाच्या गवळणी. त्यांना कळलं मामाला ह्या मुली किती समजूतदार आहेत, काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि पण ह्या बोलत नाही आहेत. तुम्ही ताईच्या माळणी, दोघी गुणाच्या गवळणी, तुमचे गुपित कळले, तुमचे गुपित कळले आणि डोळे मामाचे भरले. तुमचे गुपित कळले, मामाने पण ओळखलं. आणि किती मुली ह्या समजूतदार आहेत म्हणून मामाचा कंठ दाटून आला आणि डोळे मामाचे भरले. आला मामाला गहीवर. किती पोरी ह्या शाण्या आहेत, किती त्यांना परिस्थितीचं भान आहे. आला मामाला गहीवर, घेती दोघींना जवळ. मामाने दोघींना जवळ घेतलं. मामा जाताच निघून, आली दिवाळी धावून. मग त्या पोरीने पण काय केलं, मामाच्या देखत जास्त ते सगळं आपल्याला आणलं आहे म्हणून जास्त एक्साईट होऊन त्या अशा नाचल्या बेचल्या नाहीत की अगदी भारावून आल्यात वगैरे, असं काही केलं नाही त्यांनी. मामा निघून गेला आणि मग मामा जाताच निघून, आली दिवाळी धावून. नव्या जगाच्या झोकात, दारू शोभेची बरसात. सर सर कारंजे उडाली, तारा मंडळे फिरली, बाण उडाले नभात, ठो ठो फटाके कानात. बाण उडाले नभात, ठो ठो फटाके कानात. अक्कू बक्कूची दिवाळी असे थाटामाटात, अक्कू बक्कूची दिवाळी असे थाटामाटात. आपली परिस्थितीचं भान ठेवून सावरून घेऊन, पण मामाने सुद्धा जे काय आणलेलं आहे त्याच्यामध्ये फार अगदी भारावून जाऊन वगैरे असं काही न करता समजुतीनं मामा गेल्यानंतर त्यांनी हे सगळं सामान काढलं आणि अगदी आनंदानं थाटामाटात आजोळच्यासारखीच दिवाळी त्यांनी इथं तयारी केली. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की इंदिरा संतांनासुद्धा हे म्हणजे जाणवून द्यायचं आहे की परिस्थितीची जाणीव ही मुलांना पाहिजे आणि पालकांनीसुद्धा ती साधारण बोलता बोलता मुलांना जाणीव करून दिली पाहिजे. आणि मुळात समाधान हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यांना काही अपेक्षा नव्हती की मामा काय काय घेऊन येईल किंवा काय ते, पण जे काही सगळं तो घेऊन आला हे त्यांच्या त्या समाधानामुळं मुलींना मिळालं आणि त्याचा आनंद द्विगुणित होऊन त्यांनी दिवाळी अशी थाटामाटात साजरी केली आणि आपल्या घरातलं काय जे प्रश्न आहेत ते सावरून घेतले, रुसल्या नाहीत, फुगल्या नाहीत, काही नाही. धन्यवाद. माझं ही कविता जर वाचन आवडलं असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि कॉमेंट्स द्या. जय श्रीराम. दिवाळीच्या पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. आपल्याला ही दिवाळी सुख समृद्धी आनंद आणि पूर्ण आरोग्याची मिळो.